नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 निकाल सध्या जाहीर झाला आहे। टेट 3 निकालामध्ये प्रत्येक जो काही प्रवर्गानुसार जो काही स्कोर असेल तर तो स्कोर आपल्याला माहिती पडला आहे। आता ह्याच्यामध्ये उमेदवाराला जे काही स्वतःला मिळालेला मार्क आहे तर ते मार्क नेमके शिक्षक भरतीच्या 2025च्या अनुषंगाने नेमकं सेफ आहेत किंवा नाही तर ते जाणून घ्यायला सर्वांना ह्या ठिकाणी उत्सुकता लागली आहे। तर आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा झाली त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल म्हणजे जो काही पुरुष गट आहे आणि दुसरा जो गट आहे तर तो महिला उमेदवारांचा गट आहे। तर ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 2017ची पदभरती असेल किंवा 2022ची पदभरती आहे तर ह्या दोघी पदभरतीमध्ये जो काही रेशो बघितला तर 2025च्या पदभरतीमध्ये महिला उमेदवारांची जी काही संख्या आहे तर ती संख्या बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते। आता ह्या महिला उमेदवारांमध्ये जे काही टॉपचे स्कोरवाल्या जे उमेदवार आहे म्हणजे महिला उमेदवार तर ते देखील आपापल्या प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। तर प्रत्येक उमेदवाराला ह्या ठिकाणी जो काही स्कोर आहे तर त्या स्कोरनुसार नेमकं ते त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीमध्ये सेफ आहेत किंवा नाही तर त्यासाठी बघा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सेपरेट महिला उमेदवारांसाठी बघा हा व्हिडिओ असणार आहे। तर महिला उमेदवारांनी नक्की व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये महिला उमेदवारांचा जो काही सेफ स्कोर आहे प्रत्येक या ठिकाणी प्रवर्गाचा तर तो नेमका किती असणार आहे, तसंच कोणत्या प्रवर्गाच्या महिलांना जास्त संधी ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये अवेलेबल होणार आहे ते देखील आपण बघणार आहोत। तसंच तुम्हाला जो काही निवडीची संधी आहे तर ती संधी नेमकी या ठिकाणी कशी मिळणार, कारण बऱ्याचशा महिलांना प्रेफरन्स कसे द्यावे काय द्यावे ते देखील सध्या बघा त्यांना तेवढं माहिती नसतं। जास्त मार्क असून देखील त्यांची जी काही संधी असेल तर ती संधी त्या ठिकाणी हुकत असते। तर त्या अनुषंगाने देखील आपण चर्चा करणार आहोत। तसंच बघा जे काही 2 लाख प्लस उमेदवारांनी टेट परीक्षा या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या काही महिला आहे तर त्या महिला नेमक्या किती आहे तर ह्या संदर्भात बघा संपूर्ण जो काही ॲनालिसिस आहे तर ते आपण अशा वेगवेगळे जे काही चार्टनुसार ॲनालिसिस इथं करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर तुम्हाला नेमकं या ठिकाणी मिळालेला स्कोर तुमच्या प्रवर्गानुसार त्या ठिकाणी सेफ आहे किंवा नाही, त्यानंतर पुढील जी काही तुमची निवड होण्यासाठी नेमक्या कोणत्या काळजी घ्यायला पडेल ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे तर आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे तुम्ही जॉईन होऊ शकतात। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो 2 लाख प्लस जे काही उमेदवार सध्या परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण इथं जर टेट 3 परीक्षेमध्ये फक्त महिला उमेदवारांचं जे काही क्वालिफाय झालेले फिमेल कॅन्डिडेट आहे तर त्यांचं जर इथं आपण ह्या ठिकाणी जर ॲनालिसिस केलं तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही ओबीसी प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी बघा महिलांची संख्या सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे 1 नंबरवरती जो काही ओबीसी प्रवर्ग आहे तर त्या ओबीसी प्रवर्गामध्ये महिलांची जी काही संख्या आहे सर्वात जास्त त्या ठिकाणी स्कोर केलेला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर 2 नंबरवर जर विचार केला तर ओपन प्रवर्गामध्ये ज्या काही महिला आहे तर त्या 2 नंबरवरती सध्या बघा आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या महिला आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्यानंतर 3 नंबरवरती जर विचार केला तर 3 नंबरवरती SC कॅटेगरीच्या ज्या काही महिला आहे तर त्या महिलांचा त्या ठिकाणी जो काही शिक्षक भरतीमध्ये जो स्कोर असेल तर तो स्कोर सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर आपण SC सोबतच जी काही SC BC जी काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाचा या ठिकाणी 4 नंबरवरती सध्या बघा जो काही टॉपचे जे काही स्कोर आहे तर ते आपल्याला ह्या प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळतात। SC BC नंतर ह्या ठिकाणी जी काही पुढील महिला येतात तर ती ST महिला ह्या ठिकाणी बघा येतात। 5 नंबरवरती ST महिलांचा जो काही सध्या बघा त्या प्रवर्गामध्ये जे ST प्रवर्ग आहे तर त्याच्यामध्ये महिलांची संख्या 5 नंबरवरती आपल्याला ह्या ठिकाणी ह्या जी काही ॲनालिसिसनुसार इथं म्हणता येईल। त्यानंतर NTD असेल, NTC असेल, NTB असेल, VJA असेल, त्यानंतर SC BC असेल तर ह्याच्यामध्ये ज्या काही महिला आहे तर त्या महिला त्यांचं बघा ह्या ठिकाणी आरक्षणानुसार त्या ठिकाणी आपल्याला थोडं कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे। तर अशा ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही 2 लाख प्लस उमेदवारांमध्ये ज्या महिला आहे तर त्या महिला ह्या ठिकाणी आपल्याला ओबीसी प्रवर्गाच्या सर्वात जास्त महिला सध्या टेट 3 परीक्षेमध्ये इथं प्रविष्ट झालेल्या
पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही हायेस्ट कट ऑफ असेल किंवा जे सर्वात जास्त कॉम्पिटिशन असेल तर ते मे बी ह्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर दुसरं ओपन प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी असणार आहे। 3 नंबरचं एससी कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त जे काही ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन असेल तर ते मे बी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा एकूण जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार नेमक्या महिला उमेदवार त्या ठिकाणी किती आहे त्याच्यामध्ये बघा 0 मार्कापासून जो काही टॉपचा स्कोर असेल तर तो असा बघा ह्या ठिकाणी संपूर्ण महिलांचा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एस टी प्रवर्गाच्या ज्या काही महिला आहे तर ते महिला किती आहे तर 8400 ह्या ठिकाणी 82 उमेदवार फक्त एस टी कॅन्डिडेटच्या महिला ह्या ठिकाणी बघा क्वालिफाय झालेल्या आहेत। त्यानंतर दुसरा प्रवर्ग EWS संदर्भात 5922 महिला उत्तीर्ण झालेल्या आहेत। त्यानंतर ओबीसी प्रवर्गाच्या 43,574 म्हणजे ह्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाच्या सर्वात जास्त आपल्याला महिला इथं जे उत्तीर्ण झालेले इथं सध्या संख्या दिसते म्हणजे 43,574। त्यानंतर पुढचं बघा ओपन संदर्भात आहे 26,475 एवढ्या महिला सध्या क्वालिफाय झाले। NTD संदर्भात 2614 महिला आहे। NTC संदर्भात 49 या ठिकाणी 83 महिला आहे म्हणजे 4983 NTCच्या महिला इथं आहे। त्यानंतर NTB संदर्भात बघा 3086 महिला ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे। त्यानंतर VJAच्या महिला आहे तर त्या 2656 महिला इथं क्वालिफाय झालेल्या आहेत। त्यानंतर SC प्रवर्गाच्या संदर्भात जर महिला विचार केला तर 19,184 एवढ्या महिला SC प्रवर्गाच्या आहे। SCBC संदर्भात 9,008 एवढ्या महिला सध्या बघा SCBCच्या आहे। त्यानंतर SBC संदर्भात या ठिकाणी 2078 एवढ्या महिला इथं प्रविष्ट झाल्या। आता ह्यांचा संपूर्ण जर टोटल केला तर जवळपास 1,28,062 एवढ्या ज्या काही महिला आहेत तर त्या महिला ह्या ठिकाणी टेट 3 परीक्षेमध्ये सध्या स्कोअर त्या ठिकाणी केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1,28,000 ह्या ज्या काही महिला आहे तर ह्या महिलांचं जे कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन सध्या बघा असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही कमी मार्क असेल म्हणजे जे 0 मार्क 50 मार्क अशा पद्धतीचे जे सध्या बघा सर्वसाधारण ह्या ठिकाणी प्रवर्गामध्ये किंवा सर्वसाधारण ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकन्सीमध्ये मोडत असेल तर त्यांची संख्या देखील सर्वात जास्त आहे। आणि ह्याच्यामध्ये परत जे काही समांतर आरक्षणाचे उमेदवार असेल तर त्यांची संख्या देखील ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे एकंदरीत तुम्ही इथं अंदाज जर केला तर 2,08,000 उमेदवार आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी फक्त 1,28,000 एवढ्या ह्या ठिकाणी महिलाच आहे। म्हणजे महिलांची जी काही संख्या आहे तर ती संख्या ह्या ठिकाणी आपल्याला 50% जास्त इथं पाहायला मिळते आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाची जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ या ठिकाणी मे बी महिला उमेदवारांचं जे सिलेक्शनाचं प्रमाण आहे तर ते सध्या सर्वात जास्त शिक्षक भरतीमध्ये पाहायला आपल्याला मिळणार आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही चार्टनुसार विचार केला तर एकूण ह्या ठिकाणी जर 100%चा इथं विचार केला तर 34% ह्या ठिकाणी फक्त ओबीसी महिला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर SC प्रवर्गाच्या ज्या काही महिला आहे तर त्या आहे 15%। त्यानंतर इथं बघा ओपन संदर्भात 20% जवळपास महिला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी एकूण महिलांमध्ये ST प्रवर्गाच्या 6% महिला सध्या इथं पाहायला मिळत आहे। SCBC संदर्भात जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 7% आपल्याला महिला पाहायला मिळत आहे। EWSचा विचार केला तर जवळपास 4.5% महिला आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी SBC संदर्भात विचार केला तर जवळपास 1.6% एवढ्या महिला इथं प्रविष्ट झाल्या। आता ह्याच्यामध्ये NTD असेल NTC असेल NTB असेल VJ असेल तर ह्याच्या 2% 3% अशा पद्धतीच्या ह्या ठिकाणी टोटल 100%मधून इथं आपल्याला महिला प्रविष्ट झालेल्या पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही महिला इथं आपल्याला ओबीसी प्रवर्गाच्या सध्या दिसत आहे। त्यानंतर ओपन आणि त्यानंतर इथं दिसत आहे SCच्या म्हणजे महिला जे आहे तर ते तुम्ही जर तुमच्या प्रवर्गाच्या ह्या ठिकाणी बघा ओबीसी असाल ओपन असाल किंवा SC असाल किंवा इतर जे काही EWS असेल ST असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अंदाज त्या ठिकाणी बघा लावू शकतात। आता ह्याच्यानुसार जर बघा ह्या ठिकाणी महिला उमेदवार असेल तर त्या महिला उमेदवारांना नेमकी संधी बघा कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे काही टॉपच्या महिला आहे टॉपचे मार्क घेतलेल्या महिला तर त्या सध्या बघा ह्या ठिकाणी वेगवेगळी संख्या त्या ठिकाणी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जेव्हा महिला उमेदवारांचं जर ह्या ठिकाणी बघा रिकमेंडेशन होत असेल किंवा निवडीची संधी त्यांना अवेलेबल होत असेल तर ती संधी नेमकी सर्वात जास्त तुम्हाला कशा पद्धतीने तिथं अवेलेबल होणार तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही तुमचा स्कोर आहे
म्हणजे जो टेटचा स्कोर आहे तर तो हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल प्ले करणार आहे, बरोबर. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी जे काही शैक्षणिक पात्रता असणार आहे तर ते देखील या ठिकाणी तुमचं सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही रोल प्ले असेल तर ते होणार आहे. आता ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची जी काही व्यावसायिक पात्रता असेल, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या ठिकाणी प्राथमिक गटासाठी म्हणजे 1 ते 5साठी जर तुम्ही पात्र असाल, बरोबर, म्हणजे डी.एड झालेलं असेल तर त्या उमेदवारांना सर्वात जास्त जी संधी असेल तर ती जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नप्पा असेल तर ह्या ठिकाणी आलेल्या वेकेन्सीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर ज्यांची पात्रता ह्या ठिकाणी बी.एड असेल, त्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर त्यांचं टी.ई.टी किंवा सी.टेट जे काही क्वालिफाय पेपर असेल, म्हणजे या ठिकाणी झेडपीला देखील तुम्हाला टी.ई.टी सी.टेटचा पहिला पेपर लागणार, त्यानंतर 6 ते 8साठी तुम्हाला टी.ई.टी सी.टेटचा दुसरा पेपर त्या ठिकाणी क्वालिफाय लागणार. म्हणजे असे जे काही क्वालिफाय झालेल्या ह्या ठिकाणी महिला उमेदवार आहे तर त्यांना सर्वात जास्त जी काही संधी आहे तर ती शिक्षक भरतीमध्ये इथं अवेलेबल होणार आहे. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा ह्या ठिकाणी बघा टॉपचा स्कोर आहे, बरोबर, म्हणजे तुम्ही 140 मार्क, 150 मार्क किंवा ह्यापेक्षा 130 मार्क किंवा मग ह्या ठिकाणी तुम्हाला 160 मार्क असे मार्क जरी असेल आणि तुम्हाला ह्या ठिकाणी टी.ई.टी किंवा सी.टेटचे जे काही पेपर पहिला किंवा दुसरा तुम्ही क्वालिफाय असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जी काही निवडीची संधी आहे तर ती संधी सध्या इथं अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही आरक्षणचा मुद्दा ह्या ठिकाणी येतोय, मग ह्याच्यामध्ये बघा महिला आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही सीट असतात म्हणजे वेकेन्सी आलेली असते तेथे देखील तुम्हाला संधी मिळत असते. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण असतं म्हणजे महिला उमेदवार आहे आणि ती उमेदवार माजी सैनिक असेल किंवा मग प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल तर असे या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये असेल तर त्यांना देखील बघा कमीत कमी मार्क तुमचे 70-80 मार्क जरी असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी जी काही जिल्हा परिषद असेल, मनपा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संधी इथं मिळू शकते. मग ह्याच्यामध्ये हे जे काही महत्त्वाचे टॉपचे 4 पॉईंट आहे, एक तर टेट स्कोर तुमचा महत्त्वाचा असणार आहे, शैक्षणिक पात्रता ही एक महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या ठिकाणी विषयानुसार जर असाल म्हणजे याच्यामध्ये आता मॅथ आणि जे काही विज्ञान विषय असेल तर त्यांच्या वेकेन्सी सर्वात जास्त येत असतात. त्यांचे जे काही मार्क त्या ठिकाणी बघा महिला उमेदवारांचे कमी जरी असेल, मागच्या वेळेला सध्या बघा 60 मार्क 70 मार्कावरती जरी ह्या ठिकाणी होत्या महिला तरी देखील त्यांना गणित विज्ञान ह्या विषयामध्ये सिलेक्शन त्यांचं झालं होतं, तर हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं जे काही मीडियम असेल शैक्षणिक पात्रतेमध्ये इंग्रजी मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, उर्दू मीडियम असेल किंवा बेंगॉली मीडियम असेल तर त्या मीडियमनुसार देखील तुम्हाला संधी जी आहे तर ती संधी प्रत्येक मीडियमची वेगवेगळी तिथं अवेलेबल होणार आहे. आता त्याच्यामध्ये उर्दू मीडियम आणि इंग्रजी मीडियम ह्या मीडियमचा जो काही कट ऑफ आहे तो देखील सध्या बघा कमी प्रमाणात लागत असतो, कारण उमेदवार तिथे तेवढ्या प्रमाणात सध्या अवेलेबल होत नाही. तर हे महत्त्वाचे जे काही 4 घटक आहेत तर हे घटक सध्या बघा तुमचा जो काही निवडीचा संधीसाठी महत्त्वाचा इथं रोल प्ले करणार आहे. आता ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी महिला उमेदवारांचं टी.ई.टी किंवा सी.टेट नसेल परंतु त्यांचा स्कोर ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे जे काही हायेस्ट स्कोर आहे 140 प्लस स्कोर असेल किंवा 150 प्लस स्कोर असेल तर असे जे काही उमेदवार आहेत तर हे उमेदवार डायरेक्ट जे काही 9 ते 10 हा जो काही वर्ग असतो किंवा मग 11 ते 12 हा जो वर्ग असतो तर ह्यांच्या वेकेन्सी देखील इथं येत असतात. मग ह्या वेकेन्सी मोठमोठे जे काही सध्या बघा संस्था आहे त्याच्यामध्ये रयत संस्था असेल किंवा इतर जे काही महत्त्वाच्या संस्था असतात, त्यानंतर नगरपालिकेच्या शाळा असतात त्या ठिकाणी देखील 9 ते 10 11वी-12वीचे जे काही वेकेन्सी असतात तर ते येत असतात. तर जे उमेदवार टी.ई.टी किंवा सी.टेट ह्या ठिकाणी क्वालिफाय नसेल महिला उमेदवार तर त्यांना देखील ह्या ठिकाणी बघा पुढचे जे काही वरचे गट आहेत तिथं संधी त्या ठिकाणी त्यांना अवेलेबल होणार, कारण ते त्यांचा स्कोर जो आहे तर तो टॉपचा स्कोर असतो त्यामुळे त्यांना तिथं संधी अवेलेबल होणार. तर ह्या पद्धतीने तुमच्या जे काही संधी आहे तर ती संधी होणार. परंतु आता इथं जरी तुम्हाला तुमचा स्कोर जरी चांगला असला, तुम्ही टी.ई.टी सी.टेट जरी ह्या ठिकाणी पास असले, तुमची शैक्षणिक पात्रता देखील बघा ह्या ठिकाणी व्यवस्थित आहे, तुमच्याजवळ आरक्षण देखील आहे, परंतु तुमची जी काही निवड आहे तर ती निवड नेमकी ह्या ठिकाणी एवढ्याच गोष्टीवर सध्या आधारित होणार नाही, तर तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची ह्या ठिकाणी काळजी घ्यायला पडेल. तर त्याच्यासाठी निवड होण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल तर ते काळजी म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा प्राधान्यक्रम सुरुवात होते, बरोबर, रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण झाल्यानंतर जाहिरात येते, त्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम जो काही प्रेफरन्स असतो तर तो लॉक करण्याच्या सुविधा दिलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही शाळा निवडणार आहे किंवा जो काही गट निवडणार आहे
तर तो बघा ह्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निवडायचा असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क असून देखील तुम्हाला जे काही शाळा असेल किंवा जे व्यवस्थापन असेल तर ते त्या ठिकाणी मिळत नाही, आणि कमी मार्क असलेल्या उमेदवारांना देखील ते जे काही व्यवस्थापन असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर ती त्यांना सिलेक्ट होत असते. म्हणून इथं जे काही प्राधान्यक्रम आहे तर तो प्राधान्यक्रम खूप महत्त्वाचा तुमचा रोल प्ले इथं होणार आहे. आता हे बरेचसे जे काही महिला उमेदवार आहेत तर त्यांना व्यवस्थित जो का प्राधान्यक्रम असेल तर तो नेमका कशा पद्धतीने द्यायचा तो देखील त्यांना थोडंसं त्या ठिकाणी माहिती नसते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं चुकीचे प्राधान्यक्रम सध्या बघा त्यांना दिले गेले जातात, आणि त्यांचं जास्तीत जास्त मार्क असून देखील त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही, आणि कुठंतरी लांबच्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होत असतं. म्हणून हा प्राधान्यक्रम सध्या बघा व्यवस्थित तुम्हाला द्यायचा आहे. ह्या प्राधान्यक्रमसाठी आपण आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन्स सध्या बघा आपण करणार आहोत, व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत हे चॅनलला जोडून राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून पहिले सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जी काही बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर ह्या अनुषंगाने प्राधान्यक्रमच्या देखील आपण ह्या ठिकाणी पुढे तुम्हाला वेळोवेळी गाईड करणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम देत असताना जो शैक्षणिक गट असतो तर तो शैक्षणिक गट तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी न निवडल्यामुळे तुमचा स्कोर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असला तरी देखील तुमची निवड जी आहे तर ती निवड सध्या तिथं होत नाही, आणि कुठंतरी लांबच्या ठिकाणी निवड होत असते. तर हे जे काही दोन महत्त्वाचे घटक आहे तर हे देखील तुमची निवड होण्यामागे बघा या ठिकाणी कारणीभूत असणार आहे. तर सध्या ह्या दोन घटकासंदर्भात आपण तुम्हाला पुढे मार्गदर्शन देखील करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जी काही महिला आहे तर त्या महिलांना आपला जो काही जिल्हा असेल किंवा सोयीचं जे काही जिल्हा परिषद असेल, नपा असेल, मनपा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब त्या ठिकाणी बघा मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण पुढे तुम्हाला जे काही गाईडलाईन असेल तर ह्या संदर्भात देखील करणार आहोत. तर हे जे काही शिक्षक भरतीमध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत तर ते देखील लक्षात घ्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये नेमकं किती मार्क्सपर्यंत तुम्ही होप्स ठेवू शकता तर त्यासाठी आपण आपल्या जे काही यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील आहे ते देखील तुम्ही बघू शकतात प्रत्येक कॅटेगरीचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण सध्या बघा जो काही कट ऑफ असेल तर तो सांगण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये काही कॅटेगरी संदर्भात बघा कमीत कमी मार्क जरी असले तुम्हाला, म्हणजे 3 डिजिटमध्ये मार्क असले तरी देखील महिला उमेदवारांना संधी तिथं अवेलेबल होणार आहे. आणि जे काही समांतर आरक्षणामध्ये महिला उमेदवार येत असेल त्याच्यामध्ये माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर जे काही ह्या ठिकाणी पुढचे स्पोर्ट पर्सन असेल, दिव्यांग बंधू असेल, बरोबर, तर अशा उमेदवारांना 2 डिजिटमध्ये जरी तुम्हाला टेट स्कोर असेल, म्हणजे 2 डिजिटमध्ये मार्क असेल तरी देखील तुम्हाला मे बी जी काही संधी असेल तर ती संधी इथं 100% मिळू शकते. तर सध्या तरी महिला उमेदवारांच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ सध्या बघा इथं होता. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त OBC प्रवर्गाचा इथं जी कॉम्पिटिशन असेल तर ती कॉम्पिटिशन राहणार आहे, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही महिला आहेत तर त्या डायरेक्ट ओपनमध्ये त्या ठिकाणी त्यांची निवड मे बी इथं होऊ शकतो. जर त्यांनी TET किंवा CTET परीक्षा ह्या ठिकाणी 60% जे काही गुण असेल तर त्याच्याने पास असेल तर त्यांना डायरेक्ट ओपनमध्ये देखील संधी मिळेल, आणि ज्या काही प्रत्येक प्रवर्गाच्या महिला असेल म्हणजे कमी मार्कवाला तर त्यांना जी संधी असेल तर ती संधी देखील तिथं त्या ठिकाणी मिळू शकते. तर सध्या हा महिला उमेदवारांच्या अनुषंगाने महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तसंच तुमचं ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. कमेंट करताना व्यवस्थित बघा कमेंट करा, जेणेकरून तुमचं नेमकं प्रश्न काय आहे तो आम्हाला समजला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिप्लाय जे असेल तर ते योग्य पद्धतीने आपण तुमच्या देऊ शकतो. तर तुमचा सेफ स्कोअर असेल तो जाणून घ्यायचा असेल तो देखील तुम्ही कमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन टाका, तुमचं जे काही प्रवर्ग असेल ते देखील तुम्ही कमेंट करा, जेणेकरून त्याच्यानुसार तुम्हाला जो काही उत्तर असेल, रिप्लाय असेल तो आपण नक्की देऊ. तर सध्या हे महिला उमेदवारांसाठी महत्त्वाचा जो काही महिला उमेदवारांचा सेफ स्कोअर, त्यानंतर ज्या महिला उमेदवारांची ह्या ठिकाणी संधी कशी तुम्हाला अवेलेबल होणार, तर हे संपूर्ण जे काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली आहे. तर माहिती कशी आवडली नक्की कळवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.